सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी लेखला असेल। व्यासपीठावर बसले आणि कांगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो। असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो, आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही, आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे। सतरंजीवरती बसायची वेळ आली, मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी बस, मी मांडी घालून खाली बसणार, कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे। आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही। आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे, आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे। हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा। मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे, आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत। अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं, आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या। अरे काय सरस प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे आलो, आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं। थांबलं की नाही थांबलं? नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे, आम्ही तुम्ही कसं काय रे, तुम्हाला कधी मला वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला? गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते, ना भुजबळ साहेब आहेत, ना गोपीचंद पडळकर आहेत, संजय मुंडे साहेब आहेत। गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही। जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो की नाही? वेगळं आरक्षण आहे तर तुम्ही ओबीसी विरोध करतोय, ओबीसी विरोध करतोय। मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला, मागासलेल्या मराठा समाजाला जे वेगळं एससीबीसीचं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही कालही समर्थन करत होतो, आजही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे। आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही, पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे। म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढे बसणार? मी चंद्रकांत अभिनंदन करेन, त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली। या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही, त्या खुर्चीच्या पुढे बसायला लाज वाटते, आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे। समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट खालून पाडणार आहे। ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोरनं लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय, लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय, आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे, आम्ही नुसतं ओबीसी नाही, आम्ही सर्व समावेशक आहे। लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं की आम्ही सर्व समावेशक आहे। अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे। अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतात ना, आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही, मला अभिमान वाटतो। मी धनगर आहे पण ओबीसी आहे। मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या 4 दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलता, आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय। 4 दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो। कंधों से आगे छाती नहीं होती, कंधों से आगे छाती नहीं होती, धर्म से बढ़कर जाती नहीं होती, आणि म्हणून परवा आलो होतो, धर्माचा विषय होता, आणि आज आलोय
माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो, नेहमी येणार आहे, नेहमी येणार आहे। तुम्ही सगळे गावातले एक व्हा, सगळे एक व्हा, गावातले वाद सगळे संपून टाका। किंवा असा आहे तो तसा आहे, यो अमका आहे, यो तमका आहे, हे राजकारण ते राजकारण, आणि आपल्यामध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल, माती होऊन जाल। अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय। तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपला नुसता संघर्ष चालू आहे, संघटित कोण होणार? आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया। आणि जीआर तुम्ही चिंता करू नका रे, भुजबळ साहेब लढतायत ताकदीनं। आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळाले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत, याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल, तुम्ही विश्वास ठेवा, याची चिंता करू नका। आणि यांनी अगोदर दाखले काढलेत रे, सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत? कुणबी मराठा, मराठा कुणबी, माग कुल येते नाही तर पुढे कुल येते, ओव्हर रायटिंग, माग कू चला द्या दाखला, पुढे कू द्या दाखला। साहेब मला विनंती अशी करायची आहे, जो प्रांत खोटा दाखला देईल, जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल, त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे। 50,000 घेतलं का दाखला देते, पण आज नाही रे, त्यांना काय वाटतंय आम्ही लय दाखले दिले, मागे दाखले यांनी काढलेत बरेच। पुण्यामध्ये मला वाटतंय 16 का 17 नगरसेवक या दाखल्यावरती आहेत, नाशिक मध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे। आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब, ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत। आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख, 58 लाख कशाला म्हणते? एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणजे 5 कोटी आहे,